पारध पोलिसांची अवैध दारू विक्रीवर कारवाई, 2 ठिकाणी छापे, 2 गुन्हे दाखल. पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 2 स्वतंत्र कारवाया करत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत 2 गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या कारवाईत कल्याणी गावाजवळ कल्याणी वाकडी रोडलगत पाण्याच्या टाकीसमोर गरबडसिंग भाऊलाल चांदा, वय 53, राहणार कल्याणी, तालुका भोकरदन, याला विनापरवाना अवैधरित्या दारू विक्रीच्या उद्देशाने मद्यसाठा बाळगत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी गु. र. नाम. 221/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अ. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या कारवाईत हिसोडा फाटा येथे रोडलगत तीनपत्राच्या शेडजवळ मनोज दादाराव जगताप, वय 49, राहणार शिवणा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, याच्याकडून 180 मिलीच्या विंगरी संत्रा देशी दारूच्या 10 सीलबंद बाटल्या, अंदाजे 1000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गु. र. नाम. 222/2026 दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये फिर्यादी म्हणून पोलीस कर्मचारी गुलाबराव पुजाजी आव्हाड यांनी तक्रार दिली असून कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार करण्यात आली. पुढील तपास जाधव करीत आहेत. पारध पोलिसांनी अवैध मद्यविक्री विरोधातील कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर धंद्यांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.